तो पीक विमा घोटाळा असेल किंवा अजून कोणी असेल किंवा काय, हा राजकारण नका सांगू. एक भक्त भेटायला आला, त्याला आशीर्वाद दिला, याचं राजकारण काय करता तुम्ही? याच्यावर काय बोलता तुम्ही? धन्यवाद. आपल्याला इथंच बोलू. नाही, त्याच्यामध्ये पुढचे मुद्दे असे पण होते, ते म्हणजे की भगवानगड जेव्हा धनंजय मुंडेंवर हे आरोप होतात की ते काही आरोपींना राजाश्रय देत होते, त्यांचा एक वरद हस्त होता, त्या धनंजय मुंडेंना जेव्हा तुमचा पाठिंबा येतो, आपण धनंजय मुंडेला निर्दोष मानता हे माझ्यासाठी पुष्कळ. माझा प्रश्न तुम्ही पुन्हा एकदा ऐका. आणि मला नाहीये मॅडम, मी राजकीय नाहीये. मला इतर विषयी प्रश्न विचारू नका. धनंजयची आई, मी धनंजय मुंडेंवरच तुम्हाला प्रश्न विचारतेय. ज्या धनंजय मुंडेंवर एखाद्या आरोपीला किंवा काही आरोपींना वरद हस्त दिल्याचे आरोप होत आहेत, त्या धनंजय मुंडेंना तुम्ही पाठिंबा देत आहात का? न्यायालयाचा विषय तपास. ज्या दिवशी धनंजय दोषी होईल त्याला मी न सांगता शासन, मुख्यमंत्री सगळे शिक्षा करतील ना. तो तुमचा माझा विषय नाही ना. आज दोषी नाहीये हा महत्वाचा विषय. जेव्हा धनंजय दोषी सिद्ध होईल त्यावेळेस सरकार, न्यायालय दोषी ठरवेल, त्याला राजीनामा घेईल त्यांचा. नाही, पण त्या संदर्भातलेच काही पुरावे जे आहेत ते उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. तुम्ही प्रश्नच पूर्ण ऐकत नाही शास्त्रीजी. प्रश्न पूर्ण ऐका. धनंजय मुंडेंवर एक आरोप होतोय तो पीक विमा घोटाळ्याचा, दुसरा आरोप होतोय तो म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिटचा. गेलं नाहीये, तो हत्यारा नाहीये. तुम्ही त्यांना पाठिंबा देताय ना. हत्यारा नाही म्हणून पाठिंबा आहे. त्यांच्या जीवनात अजून काय काय घडलेलं आहे तो पुराण माझ्या समोर काढू नका. तो न्यायालयाचा विषय आहे. तो पीक विमा घोटाळा असेल किंवा अजून कोणी असेल किंवा काय, हा राजकारण नका सांगू. एक भक्त भेटायला आला, त्याला आशीर्वाद दिला, याचं राजकारण काय करता तुम्ही? याच्यावर काय बोलता तुम्ही? धन्यवाद. आपल्याला इथंच बोलू. त्याच्यामध्ये पुढचे मुद्दे असे पण होते, ते म्हणजे की भगवानगड भक्कमपणे त्यांच्या पाठीशी आहे. दुसरा मुद्दा, राजकीय लोकांनी त्यांचे राजकीय व वैयक्तिक विषय डोळ्यासमोर ठेवून, ठीक आहे, नामदेव शास्त्रींना प्रश्नांची उत्तरं टाळायची होती हे दिसतंय. काही प्रश्नांची उत्तर ही त्यांना देता आलेली नसावीत, यासाठीच कदाचित ते तिथं थांबू शकलेले नाहीयेत. कारण की हे प्रश्न खूप स्वाभाविकपणे आहेत की ज्या धनंजय मुंडे यांच्यावर पीक विमा घोटाळ्याचा आरोप झालेला आहे, त्यांच्यावर ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोप झालेला आहे की ज्याच्यामध्ये बीडमधले राख उचलण्याची ज्या कंपनीकडे, म्हणजे आपण अगदी त्या कंपनीची नावं सुद्धा वाचून दाखवूया. 2 कंपन्यांची त्याच्यामध्ये नावं घेण्यात आलेली आहेत. एक व्यंकटेश्वरा आणि दुसरा आहे टर्टर लॉजिस्टिक. या 2 कंपन्यांकडनं एक प्रकारे दोन्ही कंपन्यांना आर्थिक नफा हा महाजेनको कडून मिळाल्याचा आरोप सुद्धा किंवा तशी कागदपत्र सुद्धा ही अंजली दमानी यांनी समोर आणलेली आहेत. आणि ह्या कंपनीच्या महत्वाच्या पदांवर स्वतः धनंजय मुंडे, राजश्री मुंडे हे आहेत, तसंच वाल्मिक कराड असल्याचे सुद्धा आरोप झालेले आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये तरी सुद्धा धनंजय मुंडेंना पाठिंबा जो आहे तो नामदेव शास्त्री यांनी दिलेला आहे. नामदेव शास्त्री यांचं म्हणणं आहे की या सगळ्यामध्ये राजकीय लोकांनी त्यांचे राजकीय व वैयक्तिक विषय डोळ्यासमोर ठेवून या प्रकरणाच्या आडून सामाजिक सलोखा बिघडवलेला आहे. खरं तर धनंजय मुंडे यांना नामदेव शास्त्रींनी पाठिंबा देऊन एक प्रकारे धनंजय मुंडे यांनी आपलं एक अस्त्र वापरल्याचं सुद्धा याच्यामध्ये विश्लेषण केलं जात आहे. खास करून अशा वेळेला, ज्या वेळेला बीडमध्ये घडणाऱ्या या सगळ्या प्रकरणांमध्ये त्याला एक जातीची किनार सुद्धा लागलेली आहे. मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद सुद्धा त्याच्यामध्ये पाहिला जातोय. आणि ज्या वेळेला त्याच बंजारी समाजाचं किंवा वारकरी संप्रदायाचं एक श्रद्धास्थान जे मानलं जातंय बीड या पट्ट्यामध्ये, मराठवाडा या पट्ट्यामध्ये, बीडच्या लगतचे लातूर, परभणी या सगळ्या पट्ट्यामध्ये, त्या भगवानगडाचा पाठिंबा हा ज्या वेळेला धनंजय मुंडे यांना मिळतो, त्यातनं धनंजय मुंडेंनी हा मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपला समाज हा आपल्या पाठीशी उभा आहे. याचं पुढे नेमकं काय होतं, म्हणजे खरोखर भगवानगडांवर पाठिंबा दिला म्हणून समाज सुद्धा पाठीशी राहतो का, याबद्दल आपण नक्कीच बीडमधल्या सुद्धा नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण तुर्तास प्रश्नांची उत्तरं जे भगवानगडावरचे महंत नामदेव शास्त्री मीडियावर आरोप करत होते की मीडिया ट्रायल करते, ती मीडिया जेव्हा त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करते त्यावरनं मात्र ते पळवाट काढण्याचा प्रयत्न करतायत, त्यातनं ते निघून जाण्याचा प्रयत्न करतायत.